नमस्कार. माझं नाव ॲडव्होकेट सचिन राठोड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सचिन स्पेस या यूट्यूब चॅनलवरती. मी बऱ्याच दिवसानंतर यूट्यूबवरती हा यूट्यूबसाठी स्पेशल व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. कारण आपला देश सध्या खूप गंभीर परिस्थितीमधनं जातोय. जर तुम्ही विचार केला तर. सध्याच्या परिस्थितीमध्ये लोकांचा जो दृष्टिकोन झालाय राजकारणाकडे बघण्याचा, एक तर ही पार्टी नाहीतर ती पार्टी आणि त्याच्यामध्ये ते कट्टर झालेले आहेत. जर विरोधक असतील तर ते सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाचा कट्टर विरोध करणार आणि सत्तेत असणारे पक्ष विरोधकांचाही कट्टर विरोध करतात. परंतु राजकारण याला म्हणत नाहीत किंवा राजकारण असं चालतही नाही. किंबहुना तुम्ही देशाचा जर विचार केला, देशाच्या दृष्टिकोनातनं जर बघितलं, जर तुम्ही विरोधक जर काही चुकीचं काम करत असेल, त्याला मुळातच विरोध करा. सरकार जर काही चुकीचं काम करत असेल, त्याला मुळातच विरोध करा. परंतु सरकार चांगलं काम करत असेल, त्याला अप्रिशिएटही करा किंवा विरोधकांचा जाणून-बुजून हेट नका करू. याला राजकारण म्हणतात आणि तुम्ही जर कट्टरताने जर वागले, तर कट्टरता नेहमी अंताकडे तुम्हाला घेऊन जात असते. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण विचार केला, 2 केसेस खूप प्रचलित झालेल्या देशभरामध्ये. एक सोनम वांगचुक यांची केस आणि दुसरी केजरीवाल यांची केस. आता या 2 केस जर आपण रिलेट केल्या तर कन्क्लुजन तुमच्या समोर येईल. त्या अगोदर तुम्हाला सांगतो, सोशिओलॉजी ऑफ लॉमध्ये एक नेहमी पुस्तक रेफर करण्यात येतं, द प्रोसेस इज द पनिशमेंट. मॅल्कम फिल यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की सामान्य माणसाला कसं खोट्या केसेसमध्ये अडकवायचं आणि त्याला त्या ट्रॉमॅटिक सिच्युएशनमध्ये त्याची हॅरॅसमेंट कशी करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला सांगतो कन्क्लुजन शेवटी काहीही हो, आपल्या देशामध्ये जर एखादी केस जर चालू झाली, तर त्याला किंबहुना शेवटपर्यंत जाण्यासाठी एक 5 ते 10 किंवा 15 वर्षही लागतात. परंतु 15 वर्षानंतर जर एखादा व्यक्ती निर्दोष सुटत असेल किंवा त्याच्यावरती जे चार्जेस असेल ते बेसलेस असतील, त्या 15 वर्षामध्ये त्याची जी हॅरॅसमेंट झाली, त्याला वकील लावा, त्याला कोर्टामध्ये हजेरीला जा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा समाजामध्ये त्याची जी झालेली बदनामी, या गोष्टी खऱ्या शिक्षा असतात. शेवटी 15 वर्षानंतर एखादा आरोपी जरी असेल, त्याला शिक्षा झाली ते महत्त्वाचं नाही. त्या 15 वर्षामध्ये त्याने जे फील केलं, 15 वर्षामध्ये त्याने जे भोगलं, ती खरी शिक्षा असते. आता तुम्हाला सांगतो, सोनम वांगचुक जे म्हणजे एक पर्यावरणिस्ट म्हटलं जातं. पर्यावरणाचे खूप चांगले ते काम करतात लद्दाख रिजनमध्ये. त्यांनी आता ग्लेशियर वितळतायत म्हणून आर्टिफिशियल ग्लेशियरचा शोध लावला त्यांनी. आईस स्तूप म्हणून त्यांनी एक शोध लावला. त्याच्यानंतर त्यांनी आपल्या देशाच्या आर्मीचे जे जवान आहेत, ते सियाचीन सारख्या ग्लेशियरमध्ये ते ड्युटी करतात. एवढ्या थंडीमध्ये प्रचंड थंडी असते तिथे. त्यांच्यासाठी सोलार टेंट बनवले, जेणेकरून त्यांना ते थंडीचा सामना करण्याची गरज पडू नये. अशा व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, एन-एस-ए लावण्यात आला आणि ते 6 महिने जेलमध्ये होते. आणि अचानक त्यांनी काल काय केलं, त्यांनी तो एन-एस-एचा ॲक्ट त्यांनी रिव्होक केला. आता ही का रिव्होक केला? कारण 17 तारखेला त्यांची हिअरिंग होती कोर्टमध्ये. आता आपण केजरीवाल केसवरती जाऊ. केजरीवालांवरती आरोप लावण्यात आले लिकर पॉलिसी स्कॅमचे, की त्यांनी लिकर पॉलिसी नवीन बनवली, जेणेकरून त्यांचा काहीतरी फायनान्शियल फायदा होत होता म्हणून. आता ते सिटिंग चीफ मिनिस्टर असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं, राइट? त्याच्यानंतर जेव्हा निवडणुकी झाल्या, तेव्हा त्यांची सरकार तिथे पडली आणि दुसरी सरकार तिथे बीजेपीची सरकार आली. परंतु आता रिसेंटमध्ये दिल्लीच्या लोअर कोर्टाने काय सांगितलं, की ही जी केस आहे पूर्णपणे बेसलेस आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि ती केस डिसमिस करून टाकली. आता तुम्ही या केस रिलेट करा दोन्ही पण. ती बेसलेस केस होती. तर त्यांच्यावरती आरोप करण्यात आले, त्यांना अटक करण्यात आलं, त्यांची सरकार तिथे पडली, त्यांना करप्ट पार्टी म्हणून त्यांना संबोधण्यात आलं. ही जी प्रोसेस आहे ना, या प्रोसेसमध्ये ते भलेही निरपराध होते, परंतु या प्रोसेसमध्ये त्यांची बदनामी झाली, त्यांना मानसिक ताण झाला आणि त्यांची सरकार पडली. सेम तसंच सोनम वांगचुक सोबत झालं. तिथे जो गोंधळ झाला होता, लद्दाखमध्ये जो हिंसाचार झाला होता, त्या हिंसाचाराला जर कोणी जबाबदार असेल, ती सरकार होती. कारण सरकारने तिथे लॉ अँड ऑर्डर मेंटेन करू शकले नाही. एवढे लोक अचानक जमतात तिथे. ही कोणाची प्लॅनिंग असेल, ज्याची प्लॅनिंग असेल त्याला नक्कीच शिक्षा व्हायला पाहिजे. परंतु तुम्ही सोनम वांगचुक सारख्या माणसावरती एन-एस-ए लावला आणि एन-एस-ए लावला, तर तुम्ही एन-एस-ए काढला का? जर त्यांनी हिंसाचार जर तिथे पेटवला होता, तर त्यांना 100% अटकच करायला पाहिजे होती. परंतु तुम्ही त्यांना एन-एस-ए लावला त्यांच्यावरती आणि आज अशी कोणती गोष्ट झाली, की तुम्ही तो एन-एस-ए रिव्होक केला. याचा अर्थ काय? याचा अर्थ मुळात ते दोषी नसतीलच 100% म्हणून तुम्हाला एन-एस-ए हटवावा लागला. कारण 17 तारखेमध्ये जी हिअरिंग होती कोर्टमध्ये, त्या हिअरिंगमध्ये जर सपोज असंच जर व्हर्डिक्ट कोर्टाने दिलं असतं, तर सरकारची कुठेतरी तिथे गळचेपी झाली असती. तर मला हे याच्यासाठी सांगायचंय तुम्हाला, कारण आपण राजकारणाकडे बघत असताना एका चष्म्याने बघतो. जेव्हा त्यांच्यावरती एन-एस-ए लावला, त्यांना देशद्रोही म्हणण्यात आलं, चीनचा एजंट म्हणण्यात आला. जेव्हा केजरीवालांवरती ते आरोप झाले, त्यांना अटक झालं, त्यांना भ्रष्टाचारी म्हणण्यात आलं. आपण काय करतो ना, आपण ब्लाइंडली न्यूज फॉलो करतो किंवा एखाद्या पार्टीचा किंवा एखाद्या गव्हर्नमेंटचा आपण प्रोपगंडा जो पॉलिटिकल प्रोपगंडा जो असतो, तो ब्लाइंडली फॉलो करायला लागतो आणि त्याला आपण 100% एक्सेप्ट करून घेतो.
परंतु तुम्हाला सांगतो, काही गव्हर्नमेंट काय करतात, हे जे ज्युडिशियरी प्रोसेस आहे ना, याला एक पॉलिटिकल वेपन म्हणून बघितलं जातं आणि त्या दृष्टिकोनातनं एखाद्याला कसं परेशान करायचं, अडकवायचं आणि त्याची मानसिक मानहानी करायची, त्याच्यासाठी कायद्याचा वापर करण्यात येतो. पॉलिटिकल वेपन म्हटलं जातं याला. म्हणून ते पुस्तक लिहिलेलं आहे, "द प्रोसेस इस द पनिशमेंट." कधीही तुम्हाला सांगतो, आपण जी जजमेंट देतो एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये, ती जजमेंट आपण स्वतः एनालिसिस केलेली पाहिजे. आपण करायला पाहिजे किंवा एखादं जर आपल्याला कोणीतरी सांगतं आणि त्याचं आपण ऐकायचं आणि तेच आपल्या मनामध्ये 100% आपण फिक्स करून घ्यायचं की नाही बाबा हे असं आहे, तसं आहे. याला काय म्हणतात माहिती आहे का? याला WhatsApp युनिव्हर्सिटीतनं शिकलेले लोकं म्हणतात. म्हणजे तुम्हाला दाखवण्यात जे आलं, तेच तुम्ही जर एक्सेप्ट करत असाल, तर हे मुळातच नसतं. याच्या मागे खूप काही दडलेलं असतं. थोडा जर विचार केला ना तुम्हाला या गोष्टी 100% कळतील. हेच मला आज सांगायचं होतं. परंतु तुम्हाला सांगतो याच्यानंतरही असे लोकं बंद होणार नाही प्रश्न विचारणारे सरकारला. कारण तुम्हाला सांगतो आपल्या देशाचा जो इतिहास आहे, हे भगतसिंगसारख्या हजारो देशभक्तांनी लिहिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये अशा लोकांची बिलकुलही कमी पडणार नाही. परंतु मला फक्त सामान्य लोकांना सांगायचं की ब्लाइंडली कोणाला फॉलो नका करू. कारण हे लोकं हे कोणाचेच होऊ शकत नाहीत. तुम्हाला सांगतो जे आत्तापर्यंत जे जेलमध्ये लोकं टाकण्यात आले ना, जे चांगले-चांगले लोकं आहेत, ते लोकं कोणासाठी लढत होते? ते फक्त सामान्य लोकांसाठी लढत होते. त्या सामान्य लोकांसाठी लढणाऱ्या लोकांना यांनी जेलमध्ये टाकलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ तुमच्यासोबत अन्याय होतोय. तुमच्यासोबत अन्याय होतो हे लक्षात राहू द्या आणि इथून पुढे विचार करत असताना, जजमेंट देत असताना थोडंसं सेल्फ एनालिसिस करायचं आणि त्याच्यानंतर बोलायचं. परंतु सरकारला प्रश्न विचारणं बंद झालं नाही पाहिजे. धन्यवाद.